महाराष्ट्र राज्याचे महाडॉक्टर श्रावण बाळ तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री रहीम सणदी, श्री मोहम्मद भाई सणदी, सणदी परिवार, राजारामपुरी, कोल्हापूर। संगीत हे मानवाला लाभलेली नवसंजीवनी आहे। संगीतामुळे राग, लोभ, द्वेष, मोह, मद, मत्सर या षडरिपूवर मानवाला नियंत्रण ठेवून आनंददायी जीवनाबरोबरच स्वर्गीय सुखांची अनुभूती मिळवता येत असल्याचे प्रतिपादन स्वरसंगम अकॅडमीचे संयोजक डॉक्टर राजकुमार पोळ यांनी केले। ते राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आयोजित स्वरसंगम अकॅडमी आणि गायक परिवार यांचा कराओके संगीत कार्यक्रमात ते नवोदित कलाकारांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते। अध्यक्षस्थानी राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कावजी कदम होते। यावेळी नवोदित कलाकार सूर्यकांत गायकवाड, मेघा भाट, सिद्धी शिंदे, अनिता आवटी, रघुनाथ लष्करे, भक्ती भस्मे, आर.डी. कांबळे, किरण खटावकर, राजेंद्र भोकरे, संगीता देशपांडे, अशोक मोरे, विलास पाटील, आशुतोष पाटील, शकुंतला मोरे, मुकुंद घाणेकर, संगीता देशपांडे, तेजस्विनी खटावकर, प्रिया सोरटे यांनी गायलेली भावक भक्ती, अभंग, प्रणय, द्वंद्व गीते ही उपस्थितांच्या मनाला भावली। काही गीतांना वंस्पर मिळाला। काही ज्येष्ठांनी वयाचे भान विसरून उडत्या चालीच्या सिनेगीतावर हाताच्या टाळीबरोबरच पायाचा ठेका धरला। डॉक्टर राजकुमार पोळ यांच्याबरोबरच नवोदित गायकांनी उपस्थितांची मने जिंकली। मुकुंद घाणेकर व संगीता देशपांडे यांनी गायलेले कोरा कागज था मन मेरा, शकुंतला मोरे यांच्या वाट पाहते मी ग येणार साजन माझा या सिनेगीताने उपस्थितांना ठेका धरायला लावला। मेघा भाट यांच्या तेरा मेरा प्यार अमर रहे या गीताने उपस्थितांची वाहवा मिळवली। डॉक्टर पोळ व भक्ती भस्मे यांच्या धुंदी कळ्यांना गीताने मंत्रमुग्ध केले। ॲडव्होकेट किरण खटावकर यांचे खड्या आवाजातील हे चिंचेचे झाड टाळ्या घेऊन गेले। सुमारे 2.5-3 तास चाललेल्या या भावभक्ती सिनेगीतांच्या कराओके कार्यक्रमाने उपस्थित भारावून गेले। कार्यक्रमाला संघाचे संस्थापक व्ही.डी. माने, पत्रकार एन.एस. पाटील, उपाध्यक्ष के.बी. गुरव, आर.डी. नार्वेकर, बाबूराव कोर्लेकर, सौ शोभा कोर्लेकर, प्रमोद गिरी, अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर राजकुमार पोळ व नवोदित कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। स्वागत अध्यक्ष कावजी कदम यांनी केले। प्रास्ताविक आर.डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन, श्रुती इनामदार यांनी तर बी.आय. खोत यांनी आभार मानले। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।